नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2021 आणि भूमी अभिलेख विभाग भरती 2021 या परीक्षांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून इंग्लिश लँग्वेज या विषयाच्या अंतर्गत आजच्या भागामध्ये आपण सिनोनिम्स पाहणार आहोत. मित्रांनो, सिनोनिम्सवरील हा आपला तिसरा भाग आहे. आजच्या भागातील पहिला शब्द आहे अर्थली. याचा मराठी अर्थ होतो ऐहिक. म्हणजे याला सिनोनिम्स आहेत टेरेस्ट्रियल आणि मंडेन. पुढचा शब्द आहे इझिली हर्ट. म्हणजे मराठीमध्ये संवेदनशील असं म्हणतात आणि याचा सिनोनिम आहे सेन्सिटिव्ह. एक्स्टेसी म्हणजे परमानंद आणि सिनोनिम आहे रप्चर. इफेक्ट म्हणजे परिणाम आणि सिनोनिम्स आहेत रिझल्ट आणि आउटकम. एन्क्रोच म्हणजे परिणाम आणि सिनोनिम आहे इंट्रूड. एंडेवर म्हणजे प्रयत्न करणे आणि सिनोनिम आहे ट्राय. इनफिबल म्हणजे अशक्त आणि सिनोनिम आहे वीकन. एनलार्ज म्हणजे मोठा करणे किंवा विस्तार करणे आणि सिनोनिम्स आहेत एक्सपांड आणि ग्रो. एनलाइटन्ड म्हणजे ज्ञानी किंवा प्रबुद्ध आणि सिनोनिम आहे फुल्ली अवेकन्ड. इरेक्ट म्हणजे उभारलेली गोष्ट किंवा बांधणे आणि सिनोनिम्स आहेत बिल्ड आणि रेज. इरॅटिक म्हणजे अनियमित आणि सिनोनिम आहे इररेग्युलर. इरुडिट म्हणजे अभ्यासू किंवा विद्वान आणि सिनोनिम्स आहेत लर्न्ड आणि स्कॉलर. इस्टीम म्हणजे आदर आणि सिनोनिम्स आहेत रिस्पेक्ट आणि रिगार्ड. इव्हन म्हणजे समपातळीचा आणि सिनोनिम्स आहेत फेअर आणि जस्ट. एक्सेप्शनल म्हणजे अपवादात्मक आणि सिनोनिम्स आहेत अनकॉमन आणि रेअर. एक्साइटेड म्हणजे उत्तेजित किंवा चेतवला गेलेला आणि सिनोनिम्स आहेत इम्पॅशंट आणि स्टिम्युलेटेड. एक्झिक्यूट म्हणजे अंमलात आणणे आणि सिनोनिम आहे कॅरी आउट. एक्झिजन्सी म्हणजे अत्यावश्यकता आणि सिनोनिम आहे अर्जन्सी. एक्सपांड म्हणजे पसरवणे आणि सिनोनिम आहे टू स्प्रेड आउट. एक्सपेल म्हणजे निष्कासित करणे आणि सिनोनिम आहे एक्सकम्युनिकेट. एक्सपोज म्हणजे उघड करणे आणि सिनोनिम्स आहेत डिस्क्लोज आणि रिव्हील. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे विलक्षण आणि सिनोनिम्स आहेत अनकॉमन आणि रिमार्केबल. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे उधळपट्टी आणि सिनोनिम आहे लॅविश आणि प्रोडिगल. एक्स्ट्रिकेट म्हणजे बाहेर काढणे आणि सिनोनिम आहेत रिलीज आणि फ्री. फॅब्रिकेट म्हणजे तयार करणे आणि सिनोनिम आहे कन्स्ट्रक्ट. फॅब्युलस म्हणजे तयार करणे आणि सिनोनिम आहे मार्वलस. फॅन्सीफुल म्हणजे काल्पनिक किंवा दूरदर्शी आणि सिनोनिम्स आहेत इमॅजिनेटिव्ह, फॅन्टॅस्टिक आणि विजनरी. फेटल म्हणजे घातक आणि सिनोनिम्स आहेत डेडली आणि डिस्ट्रक्टिव्ह. फॉल्ट म्हणजे घातक आणि सिनोनिम्स आहेत डिफेक्ट आणि फ्लॉ. फेअरफुल म्हणजे चिंताग्रस्त आणि सिनोनिम्स आहेत नर्वस, ॲनेक्सियस आणि अफ्रेड. फेलिसिटी म्हणजे सत्कार्य किंवा परमानंद आणि सिनोनिम आहे हॅपीनेस.
फेरोसियस म्हणजे उग्र किंवा क्रूर आणि सिनोनिम्स आहेत व्हायलंट आणि मर्सिलेस. फिक्सियस म्हणजे काल्पनिक आणि सिनोनिम आहे फॉल्स. फिल्थी म्हणजे घाणेरडे आणि सिनोनिम्स आहेत डर्टी आणि इम्प्युअर. फ्लीटिंग म्हणजे क्षणभंगूर आणि सिनोनिम आहे टेम्पररी. फ्लक्च्युएट म्हणजे चढ उतार आणि सिनोनिम आहे व्हॅसिलेट. फॉर्टिट्यूड म्हणजे धैर्य आणि सिनोनिम आहे करेज. फ्रॅजाईल म्हणजे धैर्य आणि सिनोनिम आहे करेज. अलर्ट म्हणजे दक्ष आणि सिनोनिम आहे वॉचफुल. फ्रुगल म्हणजे काटकसर आणि सिनोनिम आहे विदाऊट वेस्ट. फ्रॅन्झी म्हणजे उन्माद आणि सिनोनिम्स आहेत फुरी आणि रेग. फंडामेंटल म्हणजे मूलभूत आणि सिनोनिम्स आहेत बेसिक आणि ऑर्गॅनिक. गेयटी म्हणजे उत्साह आणि सिनोनिम्स आहेत जॉयनेस आणि हिलर्टी. गेन म्हणजे मिळवणे आणि सिनोनिम्स आहेत बेनिफिट आणि अर्न. गॅलंट म्हणजे शौर्य आणि सिनोनिम्स आहेत ब्रेव आणि करेजियस. गेप म्हणजे जांभई देणे किंवा आ करणे आणि सिनोनिम्स आहेत यॉन आणि स्प्लिट. गॅरुलस म्हणजे बडबड्या किंवा वाचाळ व्यक्ती आणि सिनोनिम्स आहेत टॉकेटिव्ह आणि लोक्युशियस. जेनरस म्हणजे उदार किंवा थोर मनाचा आणि सिनोनिम्स आहेत नोबेल आणि लिबरल. जिनियस म्हणजे अलौकिक बुद्धिमत्ता आणि सिनोनिम्स आहेत स्किल आणि गिफ्ट. जेन्युन म्हणजे खरा आणि सिनोनिम आहे ऑथेंटिक. गिगॅन्टिक म्हणजे अवाढव्य आणि सिनोनिम्स आहेत ह्यूज आणि कोलोजल. ग्लॅमरस म्हणजे मोहक आणि सिनोनिम आहे चेरिस्मॅटिक. ग्लोरी म्हणजे गौरव आणि सिनोनिम्स आहेत स्प्लेंडर आणि फेम. गव्हर्न म्हणजे नियंत्रण आणि सिनोनिम्स आहेत कंट्रोल आणि कमांड. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता आणि सिनोनिम्स आहेत ग्रेटफुलनेस. ग्रीडी म्हणजे लोभी किंवा लालची आणि सिनोनिम्स आहेत ओरसियस आणि रॅपिसियस. गेस्ट म्हणजे पाहुणा आणि सिनोनिम्स आहे व्हिजिटर. ग्रीफ म्हणजे दुःख आणि सिनोनिम्स आहेत डिस्ट्रेस आणि सोरो. गाईल म्हणजे कपट आणि सिनोनिम्स आहेत फ्रॉड आणि ट्रिकरी. गस्टो म्हणजे टवटवीत आणि सिनोनिम्स आहेत झेस्ट आणि एन्थुझियाझम. हॅलोसिनेशन म्हणजे भ्रम आणि सिनोनिम आहे इल्युजन. हॅम्पर म्हणजे अडथळे आणि सिनोनिम्स आहेत हिंडर आणि ऑब्स्ट्रक्ट. हार्डशिप म्हणजे दुःख आणि सिनोनिम्स आहेत कॅलिमिटी आणि बर्डन. हॉटी म्हणजे गर्विष्ठ आणि सिनोनिम आहे इम्परिलस. हजार्डस म्हणजे घातक आणि सिनोनिम्स आहेत डेंजरस आणि पेरिलस. एलियन म्हणजे पृथ्वीच्या बाहेरचा प्राणी किंवा माणूस आणि सिनोनिम आहे फॉरेन. हेडस्ट्रॉंग
म्हणजे हट्टी आणि सिनोनिम आहे स्टबॉर्न. हर्टफेल्ट म्हणजे मनापासून आणि सिनोनिम्स आहेत अर्डेंट आणि कॉर्डियल. हायलाइट म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अत्यंत चित्तवेधक महत्त्वाचा भाग आणि सिनोनिम आहे मेन पार्ट. होर्स म्हणजे कर्कश किंवा आवाज, घोगरा आणि कर्णकटू आणि सिनोनिम्स आहेत हार्श, हस्की आणि रफ. होल म्हणजे छिद्र आणि सिनोनिम आहे ॲन ओपन प्लेस. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक आणि सिनोनिम आहे ट्रस्टवर्थी. ऑनरेबल म्हणजे माननीय आणि सिनोनिम आहे ऑनररी. होप म्हणजे आशा किंवा विश्वास आणि सिनोनिम्स आहेत बिलीफ आणि कन्व्हिक्शन. ह्युमिड म्हणजे दमट आणि सिनोनिम्स आहेत वेट आणि मॉइस्ट. ह्युमॅनिटी म्हणजे मानवता आणि सिनोनिम आहे मॉडेस्टी. हर्ट म्हणजे दुखापत आणि सिनोनिम्स आहेत इंज्युअर आणि डॅमेज. हायपोथेसिस म्हणजे गृहीतक आणि सिनोनिम्स आहेत सपोजिशन आणि लॉ. इलिसिट म्हणजे बेकायदेशीर आणि सिनोनिम्स आहेत इलिगल आणि अनलॉफुल. इलनेस म्हणजे आजारी आणि सिनोनिम आहे मॅलाडी. इलुस्ट्रियस म्हणजे नामवंत आणि सिनोनिम्स आहेत नोटेबल आणि डिस्टिंग्विश्ड. एम्फसाइज म्हणजे डॅश डॅशला महत्त्व देणे आणि सिनोनिम आहे स्ट्रेस. इमिटेट म्हणजे अनुकरण करणे आणि सिनोनिम आहे कॉपी. इमॅच्युअर म्हणजे अपरिपक्व आणि सिनोनिम आहे अनरिप. इमेन्स म्हणजे अफाट किंवा प्रचंड आणि सिनोनिम आहेत इनॉर्मस आणि ह्यूज. इम्पोज म्हणजे लादणे आणि सिनोनिम आहे डिक्टेट. इम्पोटेंट म्हणजे दुर्बल आणि सिनोनिम्स आहेत वीक आणि फिबल. इन्कल्केट म्हणजे बिंबवणे आणि सिनोनिम्स आहेत डीप इम्प्रेशन. इंडोलन्स म्हणजे आळस आणि सिनोनिम आहे लेझिनेस. इंडोलंट म्हणजे आळशी आणि सिनोनिम्स आहेत स्लॉथफुल आणि लिथार्जिक. इंडस्ट्रियस म्हणजे कष्टाळू आणि सिनोनिम आहे हार्डवर्किंग. इनर्ट म्हणजे जड किंवा अचल आणि सिनोनिम्स आहेत डल आणि आयडल. इन्फरन्स म्हणजे अनुमान आणि सिनोनिम आहे कन्क्लुजन. इन्फेरियर म्हणजे कनिष्ठ आणि सिनोनिम आहे सबऑर्डिनेट. इनफायनाईट म्हणजे अनंत आणि सिनोनिम्स आहेत इटर्नल आणि अनलिमिटेड. इनहेरिट म्हणजे वारस आणि सिनोनिम आहे बिक्वेत. इनोसंट म्हणजे निष्पाप आणि सिनोनिम आहे सिनलेस. इनसेन म्हणजे वेडे आणि सिनोनिम आहे ॲबनॉर्मल. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलची कॉमेंट आमच्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य पाठवा आणि सिनोनिम्सला आपण पुढच्या भागामध्ये सुद्धा कंटिन्यू करणार आहोत. पाहत राहा अभिनव स्टडीज. धन्यवाद.